नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडं 24 इंची LED TV कॉम्बो मदरबोर्ड आलेला आहे बघा। त्याचा नंबर आहे बघा TP.V56.PA671। तर कस्टमरचा प्रॉब्लेम असा आहे याच्यामध्ये की तर स्टँड बाय होत नाही, लाईट लागते परंतु स्क्रीनवरती काही येत नाही, म्हणजे स्टँड बाय होत नाही। तर बघूया आपण आता कस्टमरनी तर पॅनल वगैरे आणलेलं नाही, फक्त काढून आणलेलं आहे बघा फक्त। तर आपण चेक करूया पहिले त्याचे व्होल्टेज, मदरबोर्ड ओके आहे की नाही बघा। पहिलं AC व्होल्टेज आपण चेक करून घेऊया कार्डचं। इथं बघा AC व्होल्ट किती येते चेक करू पहिलं। AC व्होल्ट येते 240-39 बरोबर। त्याच्यानंतर DC चेक करूया प्रथम किती येते। DC येते 254 व्होल्ट, DC पण बरोबर येते। त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं बघा 12 व्होल्ट, पॉवर सप्लाय आपला एकदम ओके आहे, बरोबर आहे। 12 व्होल्ट येते का चेक करूया। 12 पण येते, ठीक आहे। तर 12च्या नंतर आता आपल्याला व्होल्टेज चेक करायचं बघा 5 व्होल्ट। या कॉईलवरती बघायचं आहे 5 व्होल्ट येते बघा। मीटरकडे पण लक्ष असू द्या बघा। ही कॉईल येते, त्या कॉईलला 5.1 व्होल्ट येते, बरोबर आहे। याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे ते 1.1 व्होल्ट, ते पण बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढे एक IC बघा 1118 रेग्युलेटर IC, त्याच्या इनपुटला 1 नंबरला 5 व्होल्ट इनपुट व्हायला पाहिजे बघा। ही एक रेग्युलेटर IC बघा। तर इथं किती व्होल्ट येते चेक करूया आपण पहिलं। 5 व्होल्ट 5.1 व्होल्ट एवढे येते, आणि आउटपुटला तिने 3.3 सोडलं पाहिजे। तर आपल्याकडे फक्त 3.1 3.30 31 असंच दाखवते, आपल्याला 3.3 पाहिजे। त्याच्याशिवाय आपली मदरबोर्ड जे ते स्टँड बाय नाही होऊ शकत। आणि ज्यावेळेस मदरबोर्ड आपला स्टँड बाय होईल त्यावेळेस इथं बघा LVDS केबलच्या 1 नंबर पॉईंटला आपल्याला 12 व्होल्ट येईल बघा। तर सध्या ते 12 व्होल्ट अवेलेबल नाही आहे, ठीक आहे। तर याची रेग्युलेटर IC खराब आहे मदरबोर्डची। तर आपण आता रेग्युलेटर ICच्या जागेवरती आपल्याकडे रेग्युलेटर IC तर नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण एक मॉडेल यूज करणार आहेत बघा। तर त्या मॉडेलचा नंबर आहे बघा CA1235। जे आपण कुठून यात भरपूर असे व्होल्टेज दाखवलेले बघा। कमीत कमी 5 व्होल्ट, 3.3 व्होल्ट, 2.5 व्होल्ट, 1.8 व्होल्ट, 1.5 व्होल्ट असे वेगवेगळे व्होल्टेज आपण त्याच्यातून घेऊ शकतो। त्याच्यासाठी आपल्याला 12 व्होल्ट कमीत कमी आपण त्याला 12 व्होल्ट पण देऊ शकतो। 12 व्होल्ट आणि 5 व्होल्ट दोन्ही पण इनपुटमध्ये त्याच्याला 5 व्होल्ट पण दिलं तरी चालतं आहे आणि 12 व्होल्ट दिलं तरी पण चालतं आहे। तर जसं आपल्याला याच्यातून आपण एका टायमाला एकच व्होल्टेज घेऊ शकतो फक्त। इथं पॉईंट दाखवले बघा 1.5 व्होल्ट, 1.8 व्होल्ट, 2.5 व्होल्ट, 3.3 व्होल्ट। तर आता आपल्याला काय करायचं आहे 12 व्होल्ट याला इनपुट करायचं आहे आणि आपल्याला याच्यामधून 3.3 व्होल्ट घ्यायचे। तर मग आपण काय करणार फक्त 3.3लाच शोल्डरिंग करून घेणार पॉईंटला, आणि जेणेकरून की पुढे आपल्याला 3.3 भेटून जाईल। तर चला आपण काय करू त्याचे कनेक्शन करून घेऊ पहिले 12 व्होल्टचे। 12 व्होल्ट आपण त्याला इनपुट त्याच्यावरती दाखवलेलं बघा, इनपुट आणि आउटपुट बघा। इथं प्लस पॉईंट दाखवलेला आहे, इनपुट प्लस, तिथं आपण प्लस वायर जोडून घेतलं आहे। त्याच्यानंतर दाखवलं आहे निगेटिव्ह म्हणजेच ग्राउंड, आपण ग्राउंड पण करून घेतलं आहे, ओके। आता आणि इकडे पुढं आउटपुटला निगेटिव्हची गरज नसते आपल्याला, कारण कार्डमध्ये ऑलरेडी निगेटिव्ह पॉईंट असतो आहे। तर आपल्याला फक्त जोडायचे ते पॉझिटिव्ह, एक जरी असलं तरी चालून जाते, ओके। तर आपण 12 व्होल्ट देऊन घेऊया पहिलं। इथं 12 व्होल्ट येते आणि इथं ग्राउंड आहे, ठीक आहे। तर आपण कनेक्शन केलेत बघा, मीटरकडे लक्ष असू द्या। आता चालू करतोय बघा तिला।
तर आपण आता चालू करून बघूया. बघा आपल्याला 3.3 वोल्ट चेक करायचं. बघा ग्राउंड केलं आहे. बघा मीटरकडे लक्ष द्या. हे बघा मीटरकडे लक्ष द्या. हे बघा मीटरकडे ही ग्राउंड पॉईंट लावला आहे. तिच्यातून फक्त आउटपुट आपण 3.3 घेतलं आहे. 3.3 ॲक्युरेट 3.3 वोल्ट आपल्या या मॉडेलमधून बाहेर काढलेलं आहे. बघा तर आपण आता ते 3.3 वोल्ट जे आहे ते 111 पिन नंबर 8ला आपण 3.3 देणार आहेत. तर हे बघा 3.3 पिन नंबर इकडे बघा, इथं डॉट पॉईंट दाखवलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर आपण 1118 ICच्या पिन नंबर 8 वरती आपण 3.3 वोल्ट देत आहोत. .3 वोल्ट आपण कनेक्ट केले. आता आपण बघणार आहोत आपली जी 24 इंची कॉम्बो बोर्ड आहे तो स्टँड बाय होतो की नाही होतो तुम्हाला मी चेक करून दाखवतो. आता बघा रेड लाईट लागली आहे ओकेमध्ये म्हणजेच, आणि आता ग्रीन लाईट झालेली म्हणजे LED ॲटोमॅटिकली स्टँड बाय झालेली आहे. तर मी तुम्हाला आता व्होल्टेज चेक करून दाखवतो. ही ग्राउंड मीटर 12 वोल्टवरती आहे. ओके आता 3.3 चेक करूया परत एकदा. 3.2 वोल्ट ओके आहे. आणि LVDS केबलचं जे 12 वोल्ट जे की स्टँड बाय झाल्याच्या नंतर व्होल्टेज बंद आहे. तर LVDS केबलवरती लक्ष द्या. हे बघा पिन नंबर 1 वरती 12.2 वोल्ट येते. बघा 12.2 वोल्ट. आणि मीटरकडे पण लक्ष असू द्या 12.2 वोल्ट बनले. जोपर्यंत आपली मदरबोर्ड समजा स्टँड बाय होत नाही तोपर्यंत LVDS केबलला 12 वोल्ट सप्लाय जात नाही. तर ठीक आहे, आत्ताचा एक कार्डचा प्रॉब्लेम आपला सॉल्व झाला आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन LCD LED जे काही इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट आहेत नवीन ते आपल्याला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. त्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.